रोख ठोक बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। शहरात जनविकास फाउंडेशनच्या हळदी कुंकू महोत्सवास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। केज शहरामध्ये जनविकास फाउंडेशन आयोजित हळदी कुंकू महोत्सवाचे आयोजन हे बुधवार रोजीपासून करण्यात आले आहे। गुरुवार रोजी शहरातील महात्मा फुले नगर येथील JK फंक्शन हॉल येथे हळदी कुंकू महोत्सव संपन्न झाला। या जनविकास फाउंडेशन आयोजित हार्दिक कुंकू महोत्सवास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता। या कार्यक्रमाला 650 ते 700 महिला सहभागी होऊन हळदी कुंकू व अल्पोहाराचा लाभ घेतला आहे। मागील 5 वर्षापासून केज शहरात महिलांसाठी जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख व जनविकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर हारूनभाई इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्षा डॉक्टर सौ सीताताई बनसोड यांच्या नेतृत्वाखाली हळदी कुंकू महोत्सवाचे आयोजन केले जात आहे। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना विचाराची देवाणघेवाण करता यावी, महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, महिलांच्या अडीअडचण समजावून घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महिलांनी सक्षम बनवून स्वतःच्या पायावर उभा टाकून महिलांनी स्वतःचे छोटे मोठे उद्योग उभारून त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्यात यावा हा आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा डॉक्टर सौ सीताताई बनसोड तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपच्या महिला आघाडीच्या उषाताई मुंडे, नगरसेविका सौ पद्मिनी अक्का शिंदे, ॲडव्होकेट अनिताताई मुंडे, सामाजिक कार्यकर्त्या संगीताताई साळवे, प्रमिताताई कांबळे, महानंदा गायकवाड, रत्नमालाताई धिवार, प्रमिला मस्के, विमलताई जोगदंड, हजारेताई यांची प्रमुख उपस्थिती होती। सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाच्या आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना उषाताई मुंडे म्हणाले की आमचे बंधू हारूनभाई इनामदार व नगराध्यक्षा सीताताई बनसोड या सतत महिलांसाठी काम करत आहोत। अशा कार्यक्रमामुळे महिलांना प्रेरणा मिळते। केज शहरामध्ये महिलांसाठी विविध प्रकारचे असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे। पुढे बोलताना उषाताई मुंडे म्हणाल्या की नगराध्यक्षा सीताताई बनसोड यांनी व त्यांच्या सर्व सहकारी नगरसेवकांनी केज शहरामध्ये चांगल्या प्रकारची विकासकामे केलेले आहेत। असाच केज शहराचा विकास होण्यासाठी पुढील काळामध्ये देखील त्यांना सर्वांनी साथ देण्याची गरज आहे। यावेळी प्रमिताताई कांबळे यांनी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले। पुढे बोलताना सौ कांबळे म्हणाल्या की नगराध्यक्षा सीताताई बनसोड यांचे काम कौतुकास्पद आहे। महिलांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घेणे काळाची गरज आहे। सीताताई बनसोड यांचा प्रवास हा संघर्षमय आहे। त्या एक कार्यकर्ते म्हणून काम करत आल्या आणि नगराध्यक्षा ते डॉक्टरेट पदवी मिळून आज सीताताई बनसोडे या डॉक्टर झालेले आहेत। यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून महिलांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या। अध्यक्षीय समारोपाप्रसंगी बोलताना नगराध्यक्षा डॉक्टर सौ सीताताई बनसोड म्हणाल्या की आमचे नेते हारूनभाई इनामदार हे सतत राजकीय क्षेत्र व्यतिरिक्त सामाजिक बांधिलकी जपत आहेत। म्हणून ते लाडक्या बहिणीला भावाची तिळगुळाच्या माध्यमातून भेट देऊन बहिणीसमवेत चर्चा करून हितगुज साधावे म्हणून हळदी कुंकू महोत्सवाचे आयोजन हे मागील 5 वर्षापासून सातत्यपणे करत आहोत। केज शहरात मागील 2 दिवसापासून जनविकास फाउंडेशन आयोजित हळदी कुंकू महोत्सवाचा कार्यक्रम मोठा उत्सवात चालू आहे। या कार्यक्रमाला महिलांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे। आम्ही भारावून गेलो आहोत। पुढे बोलताना बनसोड म्हणाल्या की लवकरच जनविकास फाउंडेशनच्या माध्यमातून केज शहरामध्ये महिलांसाठी विविध उद्योग चालू करणार आहोत। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती बोबडे मॅडम यांनी केले तर उपस्थितांचे आभार वर्षा राख यांनी मानले। सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनविकास फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले। यावेळी विविध क्षेत्रातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। सर्व महिला माझ्या माता भगिनी त्यांचं आणि माझं एक वेगळं कौटुंबिक नातं वृद्धिगत व्हावं यासाठी हा छोटासा एक सक्षम नगराध्यक्ष केजच्या बनसोड मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा प्रयोग करतो। आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करतात। आमची टीम या ठिकाणी सर्व स्टेजवरचे मान्यवर असतील, गायन पार्टीचे मान्यवर असतील आणि सगळे आमचे कर्मचारी असतील, सगळ्यांनी जीवाचं रान करून कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जीवाचं रान करून हे चांगलं सुंदर आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। त्याबद्दल संयोजकाला मी मनापासून धन्यवाद देतो आणि सगळ्यांना पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो। थांबतो। जय भीम, जय महाराज, जय हिंद, जय संविधान, जय जिजाऊ, अस्सलाम वालेकुम।
मी आदरणीय प्रमिलाताई मस्के, महानंदा गायकवाड, भालेरावताई आणि हजारेताई आणि आमच्या पद्मिनाका शिंदे, ॲडव्होकेट अनिता मुंडे यांना विनंती करते की त्यांनी साहेबांचा सत्कार. स्वप्न बघणाऱ्या आणि ते साकार करणारा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, ज्यांच्या योगदानामुळं आपण सगळे शिकू शकल्यात, अशा तुमच्या माझ्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, उत्कृष्ट राज्यकारभार करणाऱ्या अहिल्याराणी होळकर, शेणाच्या गौऱ्या थापून उपाशी राहून स्वतःच्या लेकरांना औषधाला पैसे नसताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना पैसे पाठवून लंडनमध्ये असेल, अमेरिकेत असेल, त्यांचं शिक्षण पूर्ण करणाऱ्या त्यागमूर्ती रमाई, ज्यांच्या संविधानामुळे आपल्यामध्ये समानता आली. तुम्हाला आणि मला एक मतदानाचा अधिकार मिळाला. असं कुठेही नाही की तुम्ही तिथे बसलात म्हणून तुम्हाला एक मतदानाचा अधिकार आणि मी स्टेजवर बसले म्हणून मला 2 मतदानाचा अधिकार, असा समतावादी दृष्टिकोन समोर ठेवून भारतीय संविधानाच्या माध्यमातून मतदानाचा एक अधिकार देऊन समता आणणारे, समानता आणणारे भारतीय संविधानाचे जनक परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योती फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मुक्ता साळवे, माता रमाई, माता भीमाई, सर्व महामानवांच्या विचाराला आणि कार्याला सर्वप्रथम अभिवादन करते. दरवर्षीप्रमाणे आज आपल्या या ठिकाणी हळदी कुंकवाचा आणि स्नेहमिलनाचा कार्यक्रम आज होत आहे. कालचा पहिला कार्यक्रम पतपेढी या ठिकाणी झालेला आहे. आजचा दुसरा कार्यक्रम आहे आणि आणखी 4 कार्यक्रम आपल्याकडे शिल्लक आहेत, कारण एकूण अख्ख्या केजमध्ये 6 कार्यक्रम आम्ही घेत असतो. तर यावर्षी जसं तुम्ही आम्हाला निवडून दिलं जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून, जनविकास परिवर्तन आघाडी झाल्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटामध्ये गेलो आणि नंतर त्या जनविकास परिवर्तन आघाडीचं काय करायचं काकू आम्हाला विचार आला. मग आम्ही त्या जनविकास परिवर्तन आघाडीचं जनविकास फाउंडेशन मध्ये रूपांतर केलं आणि जनविकास फाउंडेशनच्या माध्यमातून आता हे काम चालतं. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.